आमच्या आईला काय चाललं त्यांच्या तो कुठं मिळती आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थाळीत पडतो झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली कवर खेटरसाठी दिरे कुणाच्या नादी लाग माय लागून लागू तू बाई येत आमजोड बी बाहेर आमच्या आई बहिणीवर 307 किलो तयार केल्यावर मग का आणि लईच माझ्या नादी लागली मी तो सगळं का उच्चीन आणि तुला माहिती येईन का संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही लय लागलं का आमच्या आईचं का नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बायानेच हाणलं पोलिसाला माया तो हे पोलीस आहेत काय ते कम नाही टाकला रे नाटक करतो म्हणा माझ्या आईला बोलले तो आई तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय रे फडणवीस चल येतोय मुंबईला बंद कर रे चाळे अरे मला नाही तू इतकं रडकय म्हणून तरी मला त्या रक्तात वाटलं होतं तू रडकायस म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग ओबीसी रक्त कोणाचा रक्त येतो कोण परवागता फरवागता शेण खातो कामान धामाचा तवा आईने दिसली का कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आईने दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेलती तू कोण वाघिणी ती कवर शाळा संपली ती सरकारच्या आमच्या आईला काय चाललं त्यांच्या तवा कुठे मिळती आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थाळीत पडतो झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली कवर खेटरसाठी दिरे कुणाच्या नादी लाग माय लागून लागू तू बाई येत आमजोड बी बाहेर ते शिकू नको तसलं आमच्या आई बहिणीवर 307 किलो तयार केल्यावर मग का आणि लईच माझ्या नादी लागली मी तो सगळं का उच्चीन आणि तुला माहिती येईन का संध्याकाळ पोत मला हो तुमचं काय काय येतं सगळं सांगते मग मला लोक लगेच संध्याकाळपर्यंत उगा नादी लागू नको तुला आमदार खासदार व्हायचं असं आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आता तिच्याकडे विभाग जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो आई 2 लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या कपड्यातली पण ती बी आहे आम्हाला प्रिय नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय स्वतःच्या लय लागलं का आमच्या आईचं का नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बायानेच हाणलं पोलिसाला माया तो हे पोलीस आहेत काय ते कम नाही टाकला रे नाटक करतो म्हणा माझ्या आईला बोलले तो आई तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय रे फडणवीस चल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोललो तो तू स्वतःच्या अकाउंटवर टाकतो आम्हाला वाटलं शहाणा आहे तुला वाटलं निरेटिव्ह पसरेन मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलं लोक दूषित करीन लोकांना काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखीला आमच्या आईला आणलं तू काही नाही बोलला तो आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बघ तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडे नाही मोजीत मराठी कुणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही तरी मी शब्द मागे घेतला आमच्या आईचं काय रे हे आंतरवली घेऊन बघ चालता येते का आमच्या माया काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला साठवलं पिटवलं केलं चौकून नाही ऑपरेशन होत लिहिला होतील नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखी काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेलं नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकितोर आहे आमच्या मराठीच्या आईच्या पोर आत्महत्या करावं लागले आरक्षणामुळे लाज वाटली पाहिजे तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठीच्या आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी मपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खानदानी अगोला आधी कोणाचाच वाटा जात नाही जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचलं तो आता एवढा व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत येत सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचं गॅजेट आहे सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं सातारा संस्थांचं द्यायला लागलो हे टाक ते काय टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही तुझ्या आईला बी आमचीच आई म्हणतो आम्ही बघ म्हणतो का नाही आणि तू पाठीमागही म्हणलो
आधी तू आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडलेत, तेव्हा तुला बोललो डायरेक्ट नाही बंद कर रे चाळे. अरे मला नाही माहित तू इतकं रडकय म्हणून. तरी मला त्या रक्तात वाटलं होतं तू रडकयस म्हणून. आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता, नंतर म्हणला मग ओबीसीचं रक्त. कोणाचं रक्त रे तो? चुकीचं बोलत नाही. हे पठ्य तरी कट्टर हिंदू आहे, वारकरी संप्रदायाचा कट्टर शिष्य आहे. आणि बोलून दाखवलं. ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर, मला माझ्या धर्माचा गर्व आहे, स्वाभिमान आहे, मी कट्टर हिंदू आहे. धर्म परिवर्तन नाही करायचंय, सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय. तुम्ही 5 वेळेस मस्जिदीत नमाज पडा, तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे. मला माझ्या धर्माचा गर्व आहे. असं नाही बदलू तुमच्यासारखं. एकदा जा पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला, एकदा घे शहानवाज हुसेन जवळ, एकदा घे पाशा पटेल जवळ मतदानापुरता. तुमच्यासारखं नाही. खरं बोलून त्या टायमाला आम्ही उची टोपी घातली की दाखवायची, तुम्ही नाही का घातल्या? ते आता तुमचे मोहन भागवत साहेब का काय आता जाऊन आलेत कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला 1-1.5 महिन्यापूर्वी. आता तुमचं जमतं. तुम्ही केलं की हिंदुत्व, आम्ही केलं की देव जातीवाद. वा, कोणाला शिकवतो? इतकं रडको नको म्हणू, इतकं रडको नको. द्यायचं जीवावर आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाका लागलाय तू. देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईची आडवी लपायला लागलाय. मराठा जात अशी भावनिक आहे, आईला मानती, संस्कृतीला मानती, धर्माला मानती, अशी मराठ्यांची जाती. मराठ्यांना खरं आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या आडवी लपून मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय. नाही होऊन देणार, मराठ्याचा वाटोळा नाही होऊन देणार. ते बोललेला शब्द मी मागे घेतलाय. ओके. जरांगेंचा गणपती मुंबईत जाऊ देणार नाही, मुंबईच्या बाहेरच त्यांचं विसर्जन करू, असं लक्ष्मण आठवण. कोणाचं ना काही जोर आहे. तुमचं केवढं मोठं व्यासपीठ आहे, तुमचं केवढं मोठं चॅनल आहे. असल्याचं काय असतंय, आम्ही महत्व देत नाही त्यांना. का कोणाला महत्व द्यायचं कोणाला नाही आम्हाला चांगला माहिती. एवढी ताकद स्वतःच्या जातीसाठी लावा. आता बहुत दऱ्या खोऱ्यात मेंढ्या सांभाळणारे गोर गरीब धनगरांचे लेकरं मोठे होते. इथं मराठ्याचं इकडं भांडण घेऊन इकडं कुठं आपल्या स्वतःच्या साठी लढावं. तिथं मर्दानगी दाखवा, तिथं लेकरं मोठे करावं आणि त्या समाजाला न्याय द्यावा, त्यांसाठी झुंजावं. मराठा वाद झुंजायचं वय. आणि मी त्यांना विरोधक मानलं नाही, आज नाही 2 वर्ष झालं सांगतो, आणि कधी मानणार पण नाही. कारण आम्ही रोज गाव खेड्यात ओबीसी मराठा बांधव एकत्र राहतोय. त्या राजकारणात ऐकून आम्ही डोक्या फोडायला मोकळे नाही एकामेकाचे, आणि कधीच फोडू शकत नाहीत, फोडणार बी नाहीत. गाव खेड्यात आम्ही सगळे एक आहेत. रोज आम्हाला सुखा दुःखात एकत्र राहावं लागतं. एकमेकाला पाणी द्यावं लागतं, बैल द्यावं लागतं, जनावर द्यावं लागतं, एकमेकाची मोठी सुरू करावं लागतात. आम्हाला टपऱ्यावर बसले एकमेकाला घोडे लावित येत. आमचं धकत नाही एकमेकाचं, एकमेकाशिवाय इथं गाव खेड्यात. आम्हाला नाही परवडत हे राजकारण्यांचं ऐकून. हे राजकीय स्वार्थासाठी बोलून जातात, पण गाव खेड्यातली सगळी विस्कटली जाते. त्यामुळे मी एकाही जातीला आतापर्यंत बोलायला दाखवा मला. नेते नाही सोडित बाप, त्यांचे नाही ना आमचे नाही. आमचे तरी कोणते धाडाचे आहेत. मी जातीला आतापर्यंत बोललो नाही आणि बोलणार बी नाही. कारण आम्ही रोज एकमेकात राहावंच लागतं. सुख आलं दुःख आलं, कोणाला दवाखान्यात न्यावं लागतं, कोणाला काही एकमेकाच्या सुखादुःखात जावं लागतंय. आम्हाला सगळ्या जागेवर एकत्र राहायला लागतं. यांचं ऐकून आमचं कोणतं पोट भरणार आहे. आणि ओबीसीचं ऐकत नाहीत. ओबीसी दाखवते झटका टायमाला. ते म्हणजे तू आपला झेंड तिकडं आमदार होतो, मंत्री होतो, इकडे आरक्षण मागायला दिलं सोडून लढतोय की मराठ्याच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून. गरीब ओबीसींना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर गरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. यांनी इकत भांडण घेऊ नये. मराठ्याच्या नोंदी नसत्या तर मग ठीक आहे म्हणते, मग आंदोलन करू. मराठ्याचं असून देऊ नका म्हणता तुम्ही. त्याच्यामुळे तेच उठलेत, त्यांच्यातून तेच उठलेत. ते एवढं काढी लावतं, ते नाही चाबर आहे. पाटील मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी जात आहे, मात्र महाराष्ट्रात शरद पवार गटात मंडल यात्रा काढण्यात आलेली. बघू आता, बोलू त्याच्यावर नंतर. मी कालच सांगितलं त्याच्यावर बोलू नंतर. पाटील, महाज्योतीकडून सुद्धा विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बंद करण्यात आलं. कोणाचं? महाज्योतीकडून जे विद्यावेतन देण्यात येत होतं विद्यार्थ्यांना, ते सुद्धा बंद करण्यात आलं. नाही, ते द्यायला पाहिजे. त्यात काय होईल मग, ओबीसीच्या लेकरांचा वाटोळा होईल. महाज्योतीच्या काही योजना जर बंद केल्या, सारथीच्या जर बंद केल्या तर ते लेकरांचा वाटोळ होईल. तुम्हाला लेकराला वाटोळा करायचा अधिकार नाही. कारण मी मागच सांगितलं होतं की मी जर जातीवादी असतो तर मला सांगितलं होतं मराठ्यांच्या पोरीला मोफत शिक्षण करतो. मी जातीवादी जर असतो तर मी म्हणलं असतं मराठ्याच्या पोरीला मोफत शिक्षण करा, कारण लढा मी लढतोय, महासमाज लढतोय. मी सांगितलं लेकीबाईने काय केलं, सगळ्यांच्या जातीच्या पोरीला मला मोफत शिक्षण केलेलं पाहिजे. की पहिला माणूस आहे मी सांगणार. आज ओबीसीच्या लेकीबाई सुद्धा मोफत शिक्षण घेतात. जातीवादी असतो तर केलं असतं का? चित्रा वाघ यांनी आरोप केला आहे की मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केलाय.
यासह वाघ यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. मनोज जरांगे यांनी फडणवीसांना आईवरून शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपाचे कार्यकर्ते करत आहेत. यावर मनोज जरांगे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमच्या आया बहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या तेव्हा हे लोक कुठे गेले होते? मी फडणवीसांना आईवरून काहीच बोललेलो नाहीये. तरी देखील कोणी असा दावा करत असेल तर ते शब्द मी मोठ्या मनाने मागे घेतो. मनोज जरांगे पाटील म्हणाले की चित्रा वाघ म्हणतायत की मी शिवी दिली, परंतु मी काही कोणाला शिवी दिलेली नाही. तरी त्यांना असं वाटत असेल तर त्या शब्दांवर त्यांचा आक्षेप आहे ते मी मागे घेतो, परंतु आम्हाला आरक्षण द्या. कारण आमच्या आया बहिणी देखील दिवसरात्र राबतायत, कष्ट करतायत, त्यांची लेकरं गळफास घेत आहेत. तुम्ही तुमच्या आईप्रमाणेच आमच्या आईकडे पहा आणि तिच्या लेकराला आरक्षण द्या. मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणाले की माझ्यावर आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांनी सांगावं की आमची आई पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा तुम्ही कुठे होता? आमच्या आईचं दुःख तुम्हाला दिसलं नाही का? तेव्हा आमच्या आईला विसरलात का? त्या बाईला म्हणजे चित्रा वाघ यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आमची आई दिसली नाही का? ती बाई तेव्हा कुठे गेली होती? कधीपर्यंत सरकारच्या शाळा सांभाळणार? आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा तू कुठे मेली होतीस? आमच्या लहान लहान मुली 3-4 वर्षाच्या मुली पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झाल्या, रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या तेव्हा तू झोपा काढत होतीस का? तेव्हा तुझी जात जागी झाली नाही का? तू कोणाच्याही नादी लाग, पण माझ्या नादी लागू नको, नाहीतर तुझे सगळे घोटाळे मी बाहेर काढेन. मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की चित्रा वाघ फडणवीसांसाठी बोलतायत. कदाचित त्यांना आमदार किंवा खासदार व्हायचं असेल. मला त्यांना सांगायचं आहे की अनेक लोक आत्महत्या करत आहेत. त्यांच्या आईकडे देखील बघ. उगाच काहीही बोलून मुद्दा भरकटवू नको. मी कोणाच्याही आईला काही बोलत नाही. तुझी आई 2 लाखांची साडी नेसत असेल, आम्हाला फाटक्या लुगड्यातील आमची आई प्रिय आहे. माझा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करता, परंतु जेव्हा आमच्या आई बहिणींना मारलं तेव्हा त्यांचे व्हिडिओ का शेअर नाही केले? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.